नमस्कार, मी शालवा आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या. 5 प्रकारच्या चपात्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कणिक घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आता इथे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. जसं आपण नेहमी चपात्याला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण ते जास्त घट्ट नसावं, थोडं नरम असलं पाहिजे, मऊसूत असलं पाहिजे पीठ. आणि जास्त पातळ पण नाही करायचं, नाहीतर काय होते आपल्या चपात्या अशा इकडे तिकडे ताणतात लाटताना. बघा मी दाखवते, असं थोडंसं मऊ झालं पाहिजे पीठ. हे बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ भिजवून झालं आहे, ते कमीत कमी 5 मिनटं तरी मुरलं पाहिजे. आता आपण याच्या चपात्या लाटायला घेऊयात. त्यासाठी आता मी ते गॅसवर एक तवा ठेवला आहे आणि आता एक छोटा गोळा तोडून घेते मी त्याच्या पिठातला. आणि आता आपण सुरुवात करूया लाटायला. बघा, तुम्हाला छोट्या मोठ्या आकारात जशा लाटायच्या चपात्या तशा तुम्ही लाटू शकता. मी इथं नेहमीच मिडियम साईजच्या चपात्या करते, जास्त छोट्याही नाही करत आणि जास्त मोठ्या पण नाही करत. आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला पुरीसारखा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पुरी एवढा असा उंड्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला तेल लावायचं आणि घडी घालायची. परत थोडंसं तेल लावून त्याला परत घडी घालायची. आता हा आपला त्रिकोणी उंडा तयार झाला. आता आपण याची गोल चपाती लाटणार आहे. बघा, असं लाटून घ्यायची, जास्त पीठ नाही लावायचं चपाती लाटताना. जर चपाती थोडी चिटकत असली तर थोडंसं पीठ लावायचं. अशी तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही चपाती लाटून घ्या. असं थोडंसं पिठामध्ये त्याला बुडवून घ्यायचं आणि नरम उंडा चुरल्यामुळं आपली चपाती एकदम मऊ होते. बघा, अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची. आता याला वरून थोडं तेल लावायचं. आता चपाती तव्यावर टाकल्यानंतर त्याला वर थोडे फुगे आल्यासारखे होतात आणि तेव्हा मग आपल्याला ही चपाती पलटी करायची. चपातीला जास्त वेळ उलटी पालटी नाही करायची. आता आपण दुसरी इकडे चपाती लाटायला घेऊ. यासाठी पण पहिल्या चपातीला जशी आपण घडी घातली होती तशीच घडी घालायची आहे. आणि याला आता आपण त्रिकोणी लाटणार आहे. त्रिकोणी चपाती लाटण्यासाठी सुरुवातीला आपल्याला चपातीचे जे कोपरे आहेत ते लाटून घ्यायचे आणि नंतर मधात लाटायचे. आता इकडे आपण चपाती भाजायला टाकली, एक साईड भाजली. आता आपण त्याला पलटी करू. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा चपाती पलटी करायची, जास्त वेळ नाही उलटी पलटी करायची, नाहीतर ती कडक होते. हे बघा, छान झाली आपली चपाती. बघा किती छान भाजली, एकदम मऊ झाली. चपाती काढल्यानंतर गॅस लो करायचा आणि आपण जेव्हा चपाती टाकतो त्याच्यानंतर आपल्याला गॅस वाढवायचा आहे. तसं आपली चपाती होईपर्यंत आपली तव्यावरची चपाती भाजते. आता मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून थोडासा वेळ लागतोय. अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि याला पण आपल्याला थोडंसं आता वरतून तेल लावायचं आहे. आणि आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे. आता पलटी करून घ्यायची चपाती.
आणि आता आपण तिसऱ्या प्रकारची चपाती लाटायला घेऊ. हे बघा, गडबडीच्या वेळेस आपण अशी पण चपाती लाटू शकतो, पटपट लाटायची असल्यास आपल्याला. ही चपाती पण नरम राहते. चपात्या आपल्या नरम मऊ होण्यासाठी आपल्याला पिठाचा उंडा छान नरम भिजवून घ्यावा लागतो. बघा, छान झाली आपली चपाती, छान फुगली. जास्त करपू पण द्यायच्या नाही चपात्या आणि आपली कच्ची पण राहिली नाही पाहिजे. हे बघा, छान झाली नरम चपाती. आता आपण ही चपाती लाटून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला चपाती आपली आपण लाटून घेतलेली आहे. आता याला पण वरून थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला. आणि आता आपण टाकले तव्यावर. त्याला पलटून घ्यायचे. परत आता आपण चौथ्या प्रकारची चपाती करायला घेऊ. अशा चपात्या ह्या गावाकडे बनवतात. माझी आईसुद्धा अशाच चपात्या बनवायची. ह्या चपात्या पण नरम राहतात. यामध्ये असा गोल उंडा करून त्यामध्ये छोटा उंडा एक तेलाचा टाकायचा आहे आपल्या तेलामध्ये भिजवून, आणि त्याला असं बंद करून घ्यायचं आहे. बघा, हे असं बंद करून घ्यायचं. इकडे आपली चपाती भाजत आहे. हे बघा, ही पण झाली आपली चपाती भाजून. आणि आता ही चपाती आपण लाटून घेऊ. ही पण सोपी जाते चपाती लाटायला पटपट. आता हा उंडा थोडासा मी मोठा घेतला होता, त्यामुळे याची चपाती थोडी मोठी येईल. हे बघा, जरा उंडा मोठा झाला तर आकार मोठा घ्यायचा चपातीचा. पतली लाटायची, मोठी लाटायची. आता ही चपाती पण आता पलटून घेऊ आपण. आणि आता आपण दुसरी चपाती पण आता बनवू. आता आपण बिना तेलाची आता चपाती बनवणार आहे. हे बघा, यासाठी आता कुठेही आपल्याला तेल लावायचं नाही आहे चपातीला. आता याला असंच गोल लाटून घ्यायची आपल्याला. जसे फुलके बनवतात तशी आपण आता ही चपाती बनवणार आहे. पण फुलके एक साईड तव्यावर भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनं ते डायरेक्ट गॅसवर भाजतात. पण आपल्याला तसं डायरेक्ट गॅसवर नाही भाजायचं आहे. आपण या फुलक्याला तव्यावरच भाजणार आहे. बघा, आता आपण ही चपाती लाटून घेतली. आता ही इकडची चपाती आपली भाजली. ही काढून ठेवू. आणि आता ही तव्यावर आपण ही बिना तेलाची चपाती आपण टाकणार आहे. याला पण आता पलटी करून घ्यायचे. त्याला थोडे वरती फुगे आल्यासारखे झाले की बघा, असे पलटी करून घ्यायची. आणि आता एक साईड पूर्ण भाजल्याशिवाय याला पलटायचं नाही. बघायचं भाजली का, थोडी राहिली असेल तर परत त्याच साईडनं ठेवायची, उलटी नाही टाकायची. आणि आता याला दुसरी पोळी घेऊन दुसऱ्या पोळीने त्याला प्रेस करायचं. त्यामुळे ही पोळी छान फुगती आणि नरम पण होती. बिना तेलाची असूनसुद्धा ही पोळी फुगती छान. हे बघा, नरम पण होती.
छान झाली बिना तेलाची चपाती पण. आता एकदा शेवटची चपाती लाटून घेऊ. जशी मी पहिली लाटली होती तशीच आता मी एक शेवटची चपाती लाटते. आता एवढी चपाती भाजून आता बंद करूयात. अशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळ्या 5 प्रकारच्या चपात्या कशा बनवायच्या हे सांगितलं आहे. आता ही चपाती एक साईड भाजली की लगेच पलटी करून घ्यायची. छान फुगतात अशा चपात्या. मी नेहमीसाठी अशाच चपात्या करते. त्रिकोणी उंडा करायचा आणि त्याला गोल लाटायचे. हे बघा छान झाली चपाती. अशा प्रकारे आपल्या आता ह्या 5ही प्रकारच्या चपात्या बनवून झाल्यात. बघा मी ताटात घेऊन दाखवते तुम्हाला कशा झाल्यात आपल्या चपात्या. हे बघा एकदम मऊसूत चपात्या झाल्यात आपल्या. तुम्ही नक्की बनवून बघा. नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.